पूर्ववर्गाचा खेळ संपूर्ण मैदानामध्ये झालेला आहे आणि एकंदरीत प्रथमतः बॅटिंग करत असताना साई 11 डोनेगाव संघाने जमवले आहेत दाफलकावरती धावा एकंदरीत पाहत आपण 31 आणि 32 धावांचं टार्गेट असणाऱ्या 18 बॉल मध्ये 3 षटकांमध्ये सलामीची जोडी गावदेवी खरवई ब संघाकडून मैदानामध्ये गेली आहे ऋतिक आणि राजू गोलन स्ट्राईक वरती सोमनाथ जाधव सोमनाथने जर हॅट्रिक संपादित केली तर आपण पाहतो उद्योजक आदित्य राणे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने कट केला फटका सुरेख पॉइंटला बीट केलाय थोडीशी आउटफील्ड खराब असल्यामुळे आपण पाहतोय चेंडू अडला गेलाय आणि 2 धावा पहिल्या बॉल वरती कंप्लीट झाल्यात दुहेरी धावणे नक्कीच आता धावफलक सुरू होण्यास नक्कीच इथून या 2 धावफलकावर धावा आहेत 2 मदत मिळाली आहे 2 धाव्याने धावफलक सुरू होण्यास खरवई ब संघासाठी दुहेरी आलिया पहिल्या बॉलवरती मॅन्डेटरी पॉवर प्लेस हे षटक आहे आणि 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ वरती तैनात पुढचा बॉल पडल्यानंतर आपण पाहतोय फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटचा संपर्क झालेला नाही आला चेंडू डॉट निलेश जाधव पुरस्कृत क्षितिज 11 गावदेव खरवई ब संघ या नावाने आज मैदानामध्ये उतरलाय पुढचा बॉल आता मात्र कट केला पॉइंटच्या डोक्यावरून चाललाय डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आउटफील्ड पाहायचंय आता मात्र खराब नाहीये सरळ चाललाय चेंडू दन दन करत अलॉंग द कार्पेट आलाय डीप पॉइंट मध्ये चौकार सोमनाथचा प्रयत्न चालू आहे की ऋतिकच्या बॉडी लाईन पासून थोडासा चेंडू दूर ठेवण्याचा मात्र गती कमी केली हा चेंडू ओळखला होता आणि पॉइंटच्या डोक्यावरून काढलाय गॅप मधून खऱ्या अर्थाने इनफिल्डच्या वरून चौकारासाठी दाफलकार 3 चेंडू नंतर 6 धावा आहेत चौथा बॉल लोअर फुल टॉस कन्वर्ट केलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत चेंडू पर्यंत आले एकच सिंगल धाव मिळणारा सिंगल धाव वरती समाधान मानावं लागेल दाफलक आता पोहोचेल 7 वरती उर्वरित 2 बॉल या षटकातील आता शिल्लक सात धावा दाफलकावरती 5वा बॉल स्ट्राईक केला आता बॅट्समन इथून राजू आहेत मात्र डीपेस्ट कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह इनफिल्डला भेदत सरळ चेंडू निघालाय डीपेस्ट कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार चौकार आलाय दाफलकार धावा आता झाल्यात 11 ऑन स्कोर बोर्ड नेल्सन आकडा पाहतोय शेवटचा बॉल असणाऱ्या राजू ऑन स्ट्राईक आहेत शेवटचा बॉल दाफलकार धावा 11 लोअर फुल टॉस होता डाऊन द लेग आहे व्हाईट +1 एकंदरीत धावा या चेंडूवरती मिळणार आहेत 2 आणि दाफलक पोहोचेल आता 13 वरती शेवटचा बॉल हाताळण्यासाठी सोमनाथनं 2 धावा खर्च केल्यात या 2 धावा कदाचित महागड्या ठरू शकतात क्रिकेटचा खेळ या शेवटचा चेंडू पडेपर्यंत खऱ्या अर्थाने आपण काही सांगू शकत नाही की कुठल्या बाजूने सामना जाईल आता मात्र स्ट्राईकिंगला ऋतिक शॉर्ट बॉल उकळण्याचा प्रयत्न फायलेला चेंडू चाललाय परवडी होती स्लोअर बॉल होता मात्र व्यवस्थित बॅटवर घेता आला नाही डॉट बॉलनं समाप्ती केली सोमनाथनं आपल्या षटकाची शेवटचा बॉल डॉट टाकलाय समीकरण बदललंय येणारे 12 बॉल करायच्या धावा 19 आता मात्र फिल्डिंग रेस्ट्रिक्शन इथून मात्र खुलं होईल 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती इथून आपल्याला पाहायला मिळणार आहेत जरूर 2 धावा आला मात्र शेवट
गोड केलाय. गोलंदाज स्वप्नानं डॉट बॉल टाकलाय. राजूने ऋतूची मैदानामध्ये जोडी आहे. 13 धावा एका षटकानंतर आपण धावफलकावरती पाहतोय. येणारे चेंडू आहेत 12, करायच्या धावा 19. सेकंड ओव्हर आणि सेकंड ओव्हरला सुरुवात होते. गोलंदाज ट्रॅक वरती, बॉलर आपण पाहतोय शुभम राणे. पहिला बॉल ओव्हर द विकेटने ऑन साइडला टर्न करायचा होता. जमला नाहीये. जितके डॉट बॉल टाकण्यामध्ये यशस्वी होईल संघ आपण पाहतोय साई 11 डोनेगाव, एवढ्याच धावा ते वाचवतील शेवटच्या षटकासाठी. 19 पाहिजे होत्या 12 चेंडू मध्ये. पहिला बॉल डॉट आलाय. आता गरज आहे 11 बॉल आणि 19 धावांची. पहिला डॉट आलाय. स्ट्रायकिंगला आपण राजूला पाहतोय. लोअर फुल टॉस बॉल लावून दिले काय फाईन लेग मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षकाने तो चेंडू अडवलाय. मात्र वाईट बॉल आहे. पंचांना देखील तेच दर्शवला आहे खऱ्या अर्थानं आणि एक वाईटची धाव आली. जो बॉल डॉट टाकला होता त्याची नक्कीच आता इथून लेवल आपण पाहतो मैदानामध्ये होते, कारण वाईट बॉल आलाय. अजूनही 11 बॉल मध्ये करायच्या धावा 18. ऑनसाइडला टर्न केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक मिड विकेटला वेगाने चेंडूवरती आलेत. एकच सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावेवरती पुनश्च समाधान मानावं लागेल. 10 बॉल करायच्या आता धावा 17. 10 बॉल 17ची गरज आहे. स्ट्रायकिंगला आता ऋतिक आलाय. पुढचा बॉल क्लीन बॉल. यू मिस, I will definitely hit. पहिले फर्निचर डिस्ट्रॉय. यष्ट्या वाकवल्यात आणि फलंदाजीतून होईल बाद. ऋतिक लागला पहिला आदरा. 15 वरती खरवैब संघाला. मूळ बॉल करायच्या 17. नवीन बॅट्समन मैदानामध्ये पाहतो आपण. नेट नंबर 3 वरती मनीष एंटर झालेत. शुभमला देखील नामी संधी आली. जर हॅट्रिक संपादित करतो तर आदित्य राणे जे उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. पुढचा बॉल हवेमध्ये झेल होईल का? हो झालाय. आणखीन एक फलंदाज इथून बाद आहे. मात्र घडतंय काय मैदानामध्ये पंचांचा कुठला निर्णय आला नाहीये. रनआउटच्या स्वरूपात कदाचित आता मनीषला बाद यावं लागेल. एस सी डी जो युटी बॅट यस लेग पंच मनोज सर सांगतात बॅटला बॉल लागलाय आणि स्ट्रायकर एंडलाच फलंदाज बाद झाला होता. आणि आता ऑन हॅट्रिक गोलंदाज शुभम राणे. सामना आता मात्र आपण पाहतोय डोनेगाव संघ खूप चांगले प्रयत्न करतात त्यांच्या बाजूनं केसण्यासाठी. 2 बॉल 2 विकेट संपादित केला ऑन हॅट्रिक गोलंदाज शुभम राणे हॅट्रिक संपादित करतोय. तर आपण पाहतोय आदित्य राणे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संघ जिंकला तरी 2000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून आमच्या कमिटीमध्ये जमा आहे.
8 बॉल करायच्या 17. स्ट्राईक एंडला विशाल आलाय. फटका सरळ ओव्हर बॉलर हेड उडाला. क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश लॉंग ऑनला एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे आणि एकावरतीच पुनश्च समाधान मानावं लागेल. 7 बॉल करायचे धावा आता 16. शुभम जर्सी क्रमांक 23-24. 7 बॉल 16ची गरज आहे. हा बॉल बॅटची कडा आहे. चालला आपण पाहतोय. शॉट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आलाय आणि इथून एक सिंगल कंप्लीट झाले. सामना आता येऊन टेपलाय. येणारे चेंडू 6 करायच्या धावा 15. पहिलाच बॉल उडवला चाललाय. आपण पाहतो डी मिड विकेटला आलाय षटकार. पहिल्या बॉल वरती आला. आपण पाहतोय राजूच्या बॅट मधून हा षटकार आणि आता समीकरण 5 बॉल करायच्या धावा 9. गोलंदाज ट्रॅक वरती राहुल आहेत. शॉर्ट बॉलला व्यवस्थित पिकअप केलं आणि शॉर्ट आर्म पुल सक्सेसफुल केला. डीप मिड विकेटला षटकार ठोकला. 5 बॉल करायच्यात 9. अजूनही मॅच बॅलन्स आहे. 2 डॉट बॉल मॅच मध्ये डोनेवाडी संघ कमबॅक करेल, शिरकाव करेल. पुढचा बॉल बॅटची कडा आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक मिसफील्ड झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि आता आधीच धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे त्याच्यामध्ये झाल्या तशा मिसफील्ड. 4 बॉल करायच्यात आता धावा 7. चार बॉल 7 धाव संख्येची गरज. स्ट्राईक एंडला राजूने आज चांगली बॅटिंग अष्टपैलू कामगिरी केली. ऑन साइडला फटका गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले. सेकंडचा कॉल असणार आहे. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो होईल का? थ्रो आला स्ट्रायकर एंडला आणि थोडासा थ्रो आलाय खराब. आलात पुनश्च एकदा 2 धावा. आता सामना आहे 3 बॉल करायच्या धावा 5. तीन बॉल 5 ची गरज असताना बॅट्समन जास्त वेळ घ्यायचा नाहीये. पंच आपण देखील ताकीद द्या. 3 बॉल करायचे धावा 5. स्ट्राईक एंडला राजू
तर राजूने पहिल्या बॉल वरती षटकार ठोकत असताना आपल्या संघाला विजयाच्या आशा पल्लवित केल्यात. शॉर्ट बॉल हुक केलाय.